चला धन्यवाद डीजे मास्टर. आता सामन्याला सुरुवात होते. देसाई बनाम खार्डी आजच्या दिवसातला क्वालिफायरचा सामना. बघा या दोन संघामध्ये एक संघ पहिल्या सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होणार आहे. जो सामना यानंतर लगेच खेळला जाणार आहे. स्ट्रायकरला फलंदाज हेमंत, गोलंदाज सज्ज होते रवी. पहिला चेंडू लो फुलटॉस चेंडू होता. करून काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण राम यांचा. पहिला चेंडू निर्णय येतोय. ऑप्शनच्या बाहेर खूपच बाहेर गेलेले खेळायला. लो फुलटॉस भेटलेला. मिडॉनला दिशा द्यायचा प्रयत्न होता पण राम यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलंय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. रवी यांचा दुसरा चेंडू पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर आले. दिशा बनवलेली पण चेंडू पॅडवर ब्रश होतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय. रवी पुन्हा एकदा सज्ज होतोय. रवी यांचा तिसरा चेंडू सफल झालेले. ऑप्शनच्या खूपच बाहेर आलेले. एक धाव घेतले. विचार पंच बाईज आहे का बॅट कट. बाईजचं सर्व बाईजच्या स्वरूपात एक धाव येते. 3 चेंडू धावा झाले. धाव फलकावर 1 बाईजच्या स्वरूपात अतिरिक्त धाव आली आहे. चौथा चेंडू विकी येतोय. पडल्यानंतर आतमध्ये वळतोय. विकी यांना समजत नाहीये. विकी सुद्धा बीट होत आहे. 4 चेंडू धावा झाले. धाव फलकावर फक्त आणि फक्त एक सुंदर गोलंदाजी इथे. नवरा गोलंदाज रवी. रवी यांचा 5वा चेंडू. दिशा दिली आहे मिडॉनला. चेंडू सीमा पार. मोरेश्वर यांच्या आवाक्याच्या बाहेर. सीमा पार 6 धावांसाठी. 5व्या चेंडूवर आगास करतोय विकी. पहिले सर्व व्हॉलेंटियर दिवस संघाचे व्हॉलेंटियर जायचंय बॉर्डर लाईनच्या बाहेर. कारण खेळाडूला बाहेर जायला लागते. पाच चेंडू तफासला धाव फलकावर 7. 5 चेंडूवर षटकार येतोय विकेटच्या मॅडीमधनं. षटकार शेवटचे चेंडू कट केलाय मिड ऑफला. राम येतो चेंडू खाली. एक धाव घेतली. एक षटक संपते. तफासला धाव फलकावर 8. पॉवर प्लेचं बंधन इथे संपलंय. तर देसाई संघ तुमच्या 12वा खेळाडू पाठवायचा आहे. नवीन गोलंदाज सज्ज होतोय दिलीप. दिलीपांचा पहिला चेंडू. चेंडू उंचावर आहे. राम येतो चेंडूवर. बघूया झेल घेतोय का. सोपा झेल रामांच्यासाठी. विकी बाद झालाय. पहिला धक्का बसतोय खाडी संघाला विकीच्या स्वरूपात.
विकेने एक षटकार दाखवलेला. उमेशला पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त होते. एक चेंडू धावा झाला धावफलकावर 8. उमेशने पहिल्या चेंडूवर सफलता दिली आपल्या संघाला, देसाई संघाला. स्ट्राईक एंडला हेमंत समोर घेऊन काढलाय साईड स्क्रीनच्या समोर. चेंडू 1 बाउंस सीमा पार 4 धावांसाठी. व्हॉलेंटियर तिथे सज्ज आहे. धावा झाला धावफल गावाला. पंचोडकरांना कट केलाय. चेंडू कार्पेटच्या ड्रायव्हरने सीमा पार 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार हेमंत यांच्या बॅटमध्ये. तर थांबायचं डीजे मास्टर, जरा जायचंय. खेळाडूला दुखापत झाली. दोन खेळाडूची टक्कर झाली. सूरज आणि हेमंत यांची टक्कर झाली. खेळाडूला कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्याची जरा दखल घ्यायची आयोजकांनी. तीन चेंडू धावा झाला धावफलकावर 16. बॅक टू बॅक 2 चौकार दाखवतो हेमंत. पुणे ऑप्शनच्या बाहेर येतोय. सरा त्याने घेऊन काढलाय. चेंडू लॉंग ऑन सीमा पार 6 धावांसाठी. रामच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने. बॅक टू बॅक दुसरा षटकार. उमेशाचा समाचार घेतोय हेमंत. हेमंत याने आक्रमकपणा धारण केलाय. पहिल्या षटकामध्ये स्कोर कमी होता. या षटकामध्ये तब्बल 5 चेंडू मध्ये 20 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. त्यानंतर हेमंतने पूर्णपणे समाचार घेतलाय. गोलंदाज उमेश यांचा कट करायचा प्रयत्न होता. कव्हर बाउंडच्या डोक्यानं खेळायचा. ते षटक संपतंय. पंचांचा इशारा होतोय. दुसरे षटक समाप्त होते. धावा झाला धाव फलकावर 28. या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केला उमेश यांनी. दोन्ही संघाने याची दखल घ्यायची की ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये आणि टीम मीटिंग भरवू नका, कारण का अजून एक सामना खेळवायचा आहे.
वडोली बी संघ जरी तो उपस्थित असेल तर पहिलं सत्र म्हणजे या सामन्याचा पहिलं सत्र संपल्यानंतर तुमच्या कर्णधाराने समालोचन कक्षाकडे यायचंय. वैयक्तिक पहिलं संघ घडवले ती षटक घेऊन होते दिलीप आधी बघा वेण कडून. पहिला चेंडू मिड ऑफला खेळून काढलाय. क्षेत्र शोध चेंडू खाली एक धाव घेतली सूरज यांनी. पहिल्या सामन्याचा सामनावीर सूरज 30 धावांची बहरदार पारी खेळलेली आणि पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा 34 धावांची बहरदार पारी खेळलेली. आता मात्र हेमंत ने आक्रमकपणा घेतला म्हणून हेमंतला स्ट्राईक देतोय सूरज. दिलीपांचा दुसरा चेंडू स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षी होतोय. एकच धाव भेटते. धावा झाला धाव फलकावर 30. 2 चेंडू 2 धावा येतात. कुठेतरी शांत ठेवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज दिलीप दोन्ही फलंदाजांना खार्डी संघाच्या. सेकंड फलंदाज सूरज रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय आणि उरलेले काम यष्टीरक्षक चोख बघत बजावतोय आणि निर्धाव चेंडूचे सांगतो ते 3 चेंडू धावा झाला धाव फलकावर 30. चौथा चेंडू मिड ऑफला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली थोडीशी मिसफिल्ड होते तर फायदा घेतलाय आणि 2 धावा एकवटल्यात. जर सामना जिंकायचा असेल खार्डी संघाला तर मोठी धाव संख्या उभारायला लागेल. कारण का खार्डी देसाई संघाकडे स्टार्ट टू एंड हा हिटर फलंदाज आहेत. कारण का राम यांनी सुंदर चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळला. सूरजांना काही समजलं नाही. सूरजांचे यष्टी उद्देश होत आहे. सूरज बाद झाला. पाचव्या चेंडूवर सूरज बाद झालाय. धावा झाला धाव फलकार 32 आणि नवीन फलंदाज येतोय. नवीन फलंदाज साहिल. पहिल्याच सामन्यामध्ये साहिलने 32 धावांची बहरदार पारी खेळलेली आणि नंतर स्ट्राईकला आहे. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा काय होत आहे. षटकाचा शेवटचा चेंडू उकेलाय. राम चावकाच्या बाहेर चेंडू सीमा पार 6 धावांसाठी आले साहिल यांनी समाचार घेतलाय. गोलंदाज दिलबेचा DJANU धाव झाले धाव फलकार 38. 2 गडी बाद झालेत.
नवीन गोलंदाज मोरेश्वर, एक फलंदाज सुदत्य मोरेश्वर, अष्टपैलूची कामगिरी आणि बदल संघामध्ये. मोरेश्वर यांचा पहिला चेंडू स्लॉबरचं षटक फेकतोय मोरेश्वर. सगळ्या हेमंत, हेमंत यांनी हुक केलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय. आता बदल फलंदाज बाद होतोय हेमंत. नऊ चेंडू 21 धावा कुठल्या हेमंत यांनी. तब्बल 9 चेंडू 21 धावांची बरदारबारी खेळली हेमंत याने. फलंदाज विशाल, स्ट्राईक रोड होते ती साहिल याच्याकडे. साहिलने पहिल्या चेंडूवर षटकार दाखवला. पुन्हा एकदा त्याच दिशेने घेऊन काढलाय, क्षेत्र शोधतोय, झेल सुटते आणि ते मात्र 2 धावा एकवटल्यात. साहिल सारख्या फलंदाजाची झेल सोडतोय क्षेत्ररक्षक देसाई संघाचा. लॉंग ऑफला होता क्षेत्ररक्षण. साहिल जीवदानाचा काय फायदा घेतोय का? कार्पेटच्या स्वरूपाने घेऊन काढलाय मिड विकेटला. डिपेक्षा मिळूया क्षेत्ररक्षक राम. तुम्हाला एकच धाव घेतली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण राम यांचा एक्स्ट्रा मिड विकेटला. धाव झाले धाव फलकावर 41. विशाल यांनी चेंडू घेऊन काढलाय लॉंग ऑनला. चेंडू सीमा पार. 4 धावा. चला जर दिवस व्हॉलेंटियर जायचंय, नवीन बॉल द्यायचंय. बॉल गेला. धावा झाले धाव फलकावर 47. अजूनही 2 चेंडू शिल्लक त्या षटकातले. गोलंदाज मोरेश्वर, सेकंड फलंदाज विशाल. ब्लॉकवर मधला चेंडू होता, खोदून काढलाय. फलतूमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक होता नितीन. त्यामुळे 2 धावा घेतल्यात जलद गतीने. धावा झाल्या धाव फलकावर 49. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे षटकातला. स्ट्राईक आहे ती विशाल याच्याकडे. बघा मोठ्या फटक्याची अपेक्षा करतोय मोरेश्वरचा जोत आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑनला घेऊन काढलाय नितीन. येतोय चेंडू खाली. 1च धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आणि फलंदाज बाद होत आहे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. साहिल बाद झाला धावशीत. तर 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा झाल्या धाव फलकावर 50. 51 धावांचं लक्ष आहे ते देसाई संघासमोर येणार 4 षटकांमध्ये. खूपच सुंदर बॅटिंग लाईनअप आहे देसाई संघामध्ये.
51 धावांचं लक्ष आहे देसाई संघाला आणि दुसरे सत्र ऐकणार तुम्ही. अच्छा राहुल बोर यांना. ओव्हर टू राहुल बोर. दादा डीच धन्यवाद दा जीतू डीजे. चला देसाई संघ अजून एक सामना खेळायचा आहे. राम लवकर जायचं पण मैदानावरती राम आणि मोरेश्वर प्लीज. नक्कीच आमचे गौरव सांगतायत शारदा दुबईला सुद्धा संध्याकाळ सत्रामध्ये आपल्या मुंबई भागामधील 2 संघ तिथे खेळत आहेत. तिथे सुद्धा कव्हरेज साठी आमचे संतोष नाणेकर तिकडे आहेत कव्हरेज साठी. तर तुम्ही त्या सामन्या मात्र घर बसल्या एन्जॉय करू शकाल. 30 लाख पहिली प्राइज असणार आहे आणि सेकंड प्राइज असणार आहे 15 लाख रुपये. म्हणजे मोठी स्पर्धा. यावेळेस हा चेंडू बॅट अँड बॅटच्या मधून निघून गेला आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती माफ करा. कारण 51 धावांचं लक्षाचा पाठलाग असताना 2 सलामीचे फलंदाज बघतो मैदानामध्ये आपण. राम पाडेल नॉनस्ट्राईकला बघतो मोरेश्वर. षटक बघतो पहिल्या P1चा आपण बघतो यावेळेस राजेशचा वापर केला गेलाय या पहिल्या P1 षटकामध्ये. स्ट्रायकरला राम पाडेल पण एकदा स्ट्रॉंग अपील केली आहे. फलंदाज बाद. वेस्टचा जर विचार केला तर राम सारखा एक मोठा फलंदाज बाद झालाय. लेग बाईच्या माध्यमातून फलंदाज राम बाद झालाय. यावेळेस राम बाद झालाय. बॅकफुट जाणारे देसाई संघ कारण का राजेशने चाप सोडलाय. राजेश मध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय मैदानावरती. खराडी विपक्ष सामना बघतोय आपण यावेळेस मैदानावरती. 2 दिग्गज संघ आपण सामना बघतोय. कारण का पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला तर चांगली धावगती उभारली होती. 50 धावा उभारल्या आणि 51 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या P1 षटकामध्ये बॅकफुटला गेलाय. कारण का राम सारखा एक मोठा फलंदाज देसाई संघाचा बाद झालाय. देसाई संघाकडे मोठी फलंदाजी आहे. शेवटच्या प्लेअर पर्यंत फलंदाजी आहे देसाई संघाकडे. हा चेंडू ब्लॉकमध्ये फेकलाय. सरळ बॅटिंग बॅक टू द बॉल. शेताक्षक सूरज पोहोचदार चूक करतोय. चेंडू जाऊन देत नाहीये. स्वतःला झुकून दिला चेंडूवरती. चित्याच्या वेगाने गेले तोपर्यंत फक्त सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून मात्र धावसंख्या मात्र 1 ने ओपन होते. 3 चेंडू नंतर मात्र 1 धाव येते. कारण का पहिला चेंडू राजेशने चांगला फेकला डॉट बॉल. त्याच्यानंतर मात्र बाद जाता फलंदाज राम
आता मात्र बघतो मैदानावरती गेले 3 आपण बघतोय तिसऱ्या क्रमांकावर गेले फलंदाज हितेश, चांगला फलंदाज आहे. आपण त्याची फलंदाजी बघितली होती त्याच्या पहिल्या सामन्यामध्ये. यावेळेस आपण बघू शकता कारण गोलिवली विपक्ष सामना होता देसाई, त्यावेळेस मात्र चांगली फलंदाजी दाखवली होती हितेशने. यावेळेस त्याच प्रकारची फलंदाजी करण्याची गरज असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला खाडी संघाच्या माध्यमातून राजेशने कमबॅक केलाय, चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मात्र चेंडू पॅड वरती आदळला आहे, गतीमध्ये मिश्रण केला होता, सोवर चेंडू मारायचा प्रयत्न होता यावेळेस. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते कारण का राजेशने पूर्णपणे बांधून ठेवले, चाप सोडली मैदानावरती, जबरदस्त गोलंदाजी होते. मोरेश्वर पुन्हा एकदा साईडला मारायचा प्रयत्न, चेंडू बॅट अँड बॅटच्या मधून निघून गेलाय, जबरदस्त गोलंदाजी होते. दडपणाला बली पडल्या मैदानावरती यावेळी देसाई संघ. प्रेशर दबाव सातत्याने आपण बघतोय मैदानावरती. बॅकफुटला गेलाय पूर्णपणे, इथनं सामना टर्न होईल का? कारण का पहिल्या षटकापासून चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, कारण का पहिल्या पिवंग षटकामध्ये धावगती कमी उभारली आतापर्यंत. देसाई संघ बॅकफुटला गेलाय. मोरेश्वर पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपण हा चेंडू बघतो वेगळ्या प्रकारचा. तोपर्यंत षटक क्रमांक पहिलं संपलं गेल्याने षटकामध्ये फक्त धावा नेली, 1 धाव आली, पकी 5 चेंडू डॉट फेकलेत. जबरदस्त गोलंदाजी आपण बघितली. राजेशने मात्र पहिल्या षटकापासून आक्रमण केलाय आणि जबरदस्त गोलंदाजी बघतो मैदानावरती. प्रेक्षक बॅनरचे इथे जे उभे आहेत त्याने खाली उतरायचं आहे. यावेळेस पहिल्या षटकाचा काही संपला गेला तर धावसंख्यामध्ये बघतो फक्त 1 धाव आली आहे. आता मात्र येणारे 18 चेंडू, समीकरण पूर्ण 50 धावेची गरज आहे. कारण काय स्पर्धेमध्ये चेसिंग कंपल्सरी असणार आहे, विकेट टॉसला महत्व नाहीये. आपण बघितलं त्या स्पर्धेचा नियम बघतो आपण, अतिशय चांगल्या प्रकारचा नियम ठेवलाय. चेसिंग कंपल्सरी आहे, विकेट टॉसला महत्व नाहीये. मात्र यावेळेस इथनं कमबॅक कोण करणार आहे, जिम्मेदारी कोण घेणार आहे? कारण की यावेळेस डू अँड डाय, जिंका किंवा मरा, सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघ आपला परफॉर्मन्स चांगला देण्याचा प्रयत्न करतोय, ओतलाय या सामन्यामध्ये दोन संघांनी. यावेळेस गोलंदाजी बरोबर विशालचा वापर केला गेलाय या दुसऱ्या षटकामध्ये. षटकाला बघतो आपण हितेश आणि षटकाला मोरेशने मात्र त्यापर्यंत 3 चेंडू डॉट खेळलेत. हितेश पुन्हा एकदा स्ट्रायकरला लो बॉलला चेंडू क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाहीये, फलंदाज बाद, बिग विकेट. थँक्यू. विचार केला तर सामना आतापर्यंत जर विचार केला तर आतापर्यंत पूर्णपणे सामना बनवलाय. कारण की सामन्यामध्ये आतापर्यंत वर्चस्व दादागिरी दाखवल्यानंतर खराडी संघाने पूर्णपणे बांधून ठेवल्या फलंदाजांना. गोलंदाजीच्या भरावरती विशाल पुन्हा एकदा स्ट्रायकरला मोरेश. यावेळेस बॅटचा बेस खोललाय, ताकदीचा पुरेपूर वापर, तेवढ्याच लांब चेंडू जाऊन पडणारे षटकार, बिग हिट. थँक्यू. षटकार बघतो, पहिला षटकार मोरेशच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने बदल धावसंख्या 7 वर पोहोचते. भरपूर काळानंतर धावसंख्या येते, कारण का पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली होती. त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार येतोय, कारण का पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता परंतु हितेश, त्याच्यानंतर मात्र विशालला टार्गेट केलाय. यावेळेस शॉर्ट लेग फलंदाज उभा केलाय. आपण जबरदस्त स्ट्राईक बघतोय, क्रिकेटचा मादक सौंदर्य बघतोय आपण मैदानावरती. पुस्तकी फटका आणि चौकार.
चौकार येतोय धावसंख्या 4 वाढेल धावसंख्या धाबावरती 11 धावा दाबालकावरती 51 धावांचं लक्ष्याचा पाठ करत असताना आता बघितलं तर पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला गेलो होता देसाई संघ. आता या षटकामध्ये त्याची पुरेपूर भरपाई करेल कारण का मोरेश एक चांगल्या शैलीचा क्रिकेट आहे. तर दुसऱ्या बाजूला बघतोय ज्युनियर नितीन ज्याने मात्र सामना संपवला होता. चेंडू अजूनही 15 चेंडू 40 धावेची गरज आहे अजूनही देसाई संघाला. तर यावेळेस डोक्याचा वापर केला आहे. चेंडू खेळू काढलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये ते क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला चकमा देतोय. चौकार. ह्यावेळेस चौकार दाखवलाय. मोरेशने छाप सोडले कारण का मोरेशने पूर्णपणे दबाव आणि प्रेशर पूर्णपणे आता खुला केल्या मैदानावरती सामना बनवण्याचा प्रयत्न केलाय. खराब चेंडू फक्त दिशा दिशेतोष बघतो आपण. सुरज पोदार बेट झालाय. आउटफील्ड पास आहे साईडला बॅकअप साठी. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या 17 धावा येत आहेत. या षटकामध्ये कुठे कोणा मत केला. पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव होती. या षटकामध्ये शेवटच्या चेंडूला या चेंडूवरती मात्र बॅटचा पेस कोल्ला आणि त्याला मात्र बॅकफुट पॉईंट मधून घेऊन काढला कारण का पॉईंटला उभा होता. बघितलं तर सुरज फौजदार तर चेंडू चकमा देऊन जातोय. असणारे षटकातील शेवटचा चेंडू असणार यावेळेसचा विशालचा. सेकंडला मोरेश. हा चेंडू डावीष्टी सोडून गेलाय. आम्हाला पंच सांगतात हा चेंडू मात्र स्वेर आहे. खराब चेंडू. पल्लू शॉट मारायचा प्रयत्न होता तोपर्यंत असा शॉट जास्त त्याने दिलशान श्रीलंका खेळायचा इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर दिलशान सातत्याने या शॉटचा वापर आपण बघू शकता करत असतो. मात्र यावेळेस मोरेशने तशा प्रकारचा वापर केला. मात्र हा चेंडू डावीष्टी सोडून गेला. आम्हाला पंच सांगतात हा चेंडू मात्र स्वेर आहे. विशाल पुन्हा एकदा पुढचा चेंडू दरम्यान लागते चोखपणे एक्स्ट्रॅक्शन काम बजावलाय. फलंदाज मोरेश बाद होतोय. जत्रेला माझे गाव देवी आईचे दिवे या गावाला माझे गाव देवी आईचे दिवे या गावाला. पाकाच्या महिन्याने येईन तुझे मी जत्रेला जत्रेला. पाकाच्या महिन्याने येईन तुझे मी जत्रेला. थँक्यू. 2 षटकाचा खेळ संपला. शेवट चेंडूवरती विशालच्या फलंदाज मोरेश बाद झालाय. यावेळेस तिसरा झटका बसलाय देसाई संघाला कारण का मोरेश ओपनर सुद्धा बाद झालाय. राम मोरेश आणि हितेश असे फलंदाज बाद. नितीन ज्युनियर नितीन आणि रोहित यांच्या खांद्यावरती जबाबदारी असणारे येणारे 12 चेंडू समीकरण धावीची गरज असणारे 33 धावीची गरज आहे. 12 चेंडू 33 धावीची गरज आपण समीकरण बघू शकता. क्रिकेटमध्ये कोणती गोष्ट सोपी नसते आणि अवघड सुद्धा नसते कारण का विचार जर केला तर क्रिकेट अनिश्चित खेळ आहे. कोणत्या क्षणी करू सांगू शकत नाहीये. जोपर्यंत शेवटचे चेंडू पडत नाहीये तोपर्यंत कोणत्या प्रकारची आकाशवाणीतून करू शकत नाहीये. यावेळेस गोलंदाजी भरतोय गोलंदाज देवेंद्र. देवेंद्र गोलंदाजीच्या बरोबरती स्ट्रायकर होता ज्युनियर नितीन. नॉन स्ट्राईकला बघतो आपण रोहित महात्रे. दोन्ही मोठे दिग्गज फलंदाज आहेत कारण का मागच्या सामने बघितलं 2 षटकार मारून सामना संपवला होता तोच नितीन. आता मात्र त्याच प्रकारची फलंदाजी करेल का. दुसऱ्या बाजूला मात्र नरेंद्र चांगली गोलंदाजी करेल का. माफ करा देवेंद्र यावेळेस पर्यंत टायमिंग शॉट आहे. 2 क्षेत्ररक्षक कोणच नाहीये. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला तो पण त्या 2 धावा येत आहेत. मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयत्न होता फलंदाज बघितले गेले तर यावेळेस ज्युनियर नितीनचा मध्ये चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. तोपर्यंत या 2 धावा येतात. धावसंख्या 2 ने वाले धावसंख्या दाबालकावरती
आपण बघतोय सगळी गोट्यामध्ये धावा येत आहेत. 20 धावा दाबालकावरती 31 धावेची गरज आहे. येणारे 11 चेंडू 31 धावेची गरज आहे. अंडर 19 मध्ये खेळत असतो. यावेळेस बॅटचा बेस कोल्हाय मोठा षटकार आपण बघतो यावेळेस. ज्युनियर नितीन ऑन द फायर 6 धावा. दिव्या गावाला माझे गाव देवी आईचे, दिव्या गावाला माझे गाव देवी आईचे, दिव्या गावाला. या षटकाराची गरज होती, षटकार दाखवलाय. कारण ज्यावेळेस सिंगल डबलची धावा असते गरज असते, सिंगल डबलच्या माध्यमातून धावत उभारत असतो, त्यावेळेस षटकाराची सातच गरज होती. षटकार दाखवलाय. धावसंख्या धाबालकावरती आता मत लागते 10 चेंडू 25 धावेची गरज आहे. 10 चेंडू 25 धावेची अजूनही गरज आहे. देसाई संघ आपण सामना अतिशय महत्वाचा बघतोय. कारण जो संघ जिंकणार तो संघ मात्र वडोली 20 संघासोबत पहिला सेमीपर्यंत सामना खेळणार आहे आजच्या दिवसामध्ये. मला पुन्हा एकदा दाखवतो ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू हवेमध्ये तर बिग षटकार 6 धावा. धावसंख्या लाकार धावसंख्या भगवती 32 धावा दाबालकावरती. आता ज्युनियरने त्यांनी जबरदस्त बंदाजी केली. तुम्ही म्हटलं होतं आधीच संघाची बांधणी जबरदस्त केली, कारण का शेवटच्या मोमेंट पर्यंत अजून चांगली फलंदाजी फलंदाजा बघितलं या संघाकडे. तर यावेळी जिम्मेदारी घेतली माहिती होती रोहितनी. दुसऱ्या हँडला आपण बघतोय समोरच्या हँडला खेळत आहेत. स्ट्रायकर पर्यंत बघतो बरं ज्युनियर नितीनला. एक शॉट लाग सुद्धा समोर उभा केलाय. तर समोर प्रेशर आणण्यासाठी एक पर्यंत बघू शकता आपण. वेसापर्यंत दाखवतो टायमिंग शॉट आहे. जेल पर्यंत मग स्वतः दिवशी पोहोचला फलंदाज गोलंदाज आणि यावेळेस मात्र नितीन बॅक टू पॅव्हिलियन. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरदेवी आईचे मथर गावाला, माझी वरदेवी आईचे मथर गावाला. साई गेल्या मैदानावरती समीक्षण येणारे 8 चेंडू 19 धावेची गरज आहे. की 2 चेंडू मागे 2 षटकार दाखवले ज्युनियर नेतेने. मात्र तिसरा चेंडू षटकार मारायचा प्रयत्न होता, त्यावेळेस शिवणी बॅटचा संपर्क येत नाहीये. फलंदाज नितीन बाद झालाय. समीकरण येणारे 8 चेंडू अजूनही 19 धावेची गरज आहे. गोलंदाज गोंदीच्या बऱ्यावरती देवेंद्र षटक फेकतो यावेळेस. तिसरं टर्निंग पर्यंत मॅच षटक अतिशय महत्वाचा असणार आहे दोन्ही संघासाठी. पण आतापर्यंत चांगली फलंदाजी दाखवली मैदानावरती नितीनने दाखवले. तब्बल 2 षटकार दाखवले बॅट मधून. रोहित हा चेंडू लॉकल मध्ये होता तसा त्याच तेवढ्या चांगल्या पद्धतीने चेंडूला घेऊन काढला होता. तो सिंगल येते. धावसंख्या अजून 1 ने वाढेल. धावसंख्या दाबालकावरती 33 धावा दाबालकावर 33 लॉस ऑफ 4 विकेट्स. देसाई संघ पण सामना बघतोय. खाडी विपक्ष 2 दिग्गज संघामध्ये सामना बघतोय. दिवा चषक 2016 1 टू गो. शेवटचा चेंडू असणाऱ्या षटकातील समीकरण आता मात्र उरलाय. येणारे 7 चेंडू समीकरण 18 धावेची गरज आहे. 7 चेंडू 18 धावेची गरज आहे. मात्र इथे विकेट अँड टॉसला महत्व नाही. या स्पर्धेमध्ये चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करायची मित्रांनो. एक मोठी स्पर्धा आणि एक चांगला आपण नियम बघतोय. विकेट टॉसला महत्व नाहीये. धावा जेवढ्या पाहिजेत तेवढं बनवणं तुम्हाला गरजेचं असणार आहे. मात्र यावेळेस समीकरण तेच आपण बघतोय. समीकरण येणारे 7 चेंडू 18 धावेची गरज आहे. सामना आपण बघतोय अतिशय चांगला सामना बघतोय. मात्र तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या दिवाळीच्या मैदानावरती या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. मात्र पुन्हा एकदा करतोय. छोटा डीप स्क्वेअर लेगला
पंचांनी चेंडू नो घोषित केलाय का? मला तेजस संदर्भात मेन पंच आमचे लाईन टच चेंडू नो दिलाय पंचांनी. तर यावेळेस अजून एक चेंडू भेटतोय, अजून एक अतिरिक्त चेंडू भेटेल कारण का शेवटचा चेंडू होता याच्यावरती 2 धावा येतील. नो प्लस 1 एक धाव धावून घेतली होती. धावसंख्या 35 35 धावा दाबालकावरती. 7 चेंडू 16 धावेची गरज आहे. चेंडू 16 धावेची गरज आहे. स्ट्रायकरला रोहित मात्रे, देवेंद्र बॅक टू डबल सरळ बॅटने घेऊन काढला आहे. ते क्षेत्ररक्षण खराब होते पण एकदा साईडच्या मध्ये तोपर्यंत या 2 धाबा अजून येत आहेत. धावसंख्या दोन्ही बदल धावसंख्या दाबलकावरती 37 37 धाबा दाबलकावरती 4 गडी बाद समीकरण देसाई संघाचं समीकरण आता मात्र उरला. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. धावेची गरज आहे. यावेळेस समीकरण उरलंय. येणारे 6 चेंडू 14 धावेची गरज आहे. विचार जर केला तर सामना अतिशय अतिरिक्त सामना बघतोय. रोमॅन्स पर आपण सामना बघतोय. क्रिकेट सुख दुःखाने भरलेला क्रिकेट मित्रांनो. क्रिकेटची भाषा लगेच चालणे तो काय क्रिकेटचं सौंदर्य कभी खुशी कभी गम. क्रिकेटमध्ये आपण याच गोष्टी बघत असतो. क्रिकेट आणि क्रिकेट आता मात्र सुरुवात झाली क्रिकेटला. आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच बघतोय क्रिकेट कारण का सर्वात वेळा देश म्हणजे भारत हा देश क्रिकेटचा. तर यावेळेस बघितलं गेलं तर क्रिकेटच्या एका खोल क्षेत्रामध्ये आपण एक चांगला सामना बघतोय आणि दिवा चषक 2016 आपण बघतोय. दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि सामना आपण अतिशय महत्वाचा बघतोय. स्ट्रायकर मध्ये बघतोय आपण साई षटक मात्र 4th फेकणारे निर्णायक षटक फेकणारे गोलंदाज प्रदीप षटक फेकणारे 4th धावा फक्त खर्च करायला 14. त्याच्यामुळे रोखून ठेवेल का देसाई संघाला? प्रदीप श्रेष्ठ उद्ध्वस्त होत आहेत. जबरदस्त गोलंदाजी होतीये. चेंडू ब्लॉकल मध्ये फेकला होता. ऑन साइडला मारायचा प्रयत्न. फलंदाज बाद. तिसऱ्या पण मैदानावरती नितेश मुकेश चालेल मैदानावरती. मुकेश भगत. तर विचार जर केला तर आता समीकरण येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावेची गरज आहे. 5 चेंडू 14 धावेची गरज जर विचार जर केला तर सामना आपण अतिशय महत्वाचा बघतोय मैदानावरती या 2 दिग्गज संघामध्ये. यावेळेस चुरस निर्माण केली आहे कारण का पहिला चेंडू अप्रतिम फेकलाय प्रदीपच्या माध्यमातून. चेंडू ब्लॉकर मध्ये फेकला होता. अनसाइडला मारायचा प्रयत्न होता. प्रयत्न पूर्णपणे फसलाय आणि ट्रिपल उद्ध्वस्त होत आहेत. समीकरण आता मात्र बदलतोय. या क्षणाला आपण समीकरण बघतोय. वेगळं बघतोय समीकरण. हा सामना आपण अतिशय महत्वाचा बघतोय कारण का पहिल्या फेरीतील 3 सामने आपण एकतर्फी बघितले. तर या सामन्यामध्ये पैसा वसूल सामना आपण बघतोय. क्षणाला आपण बघतोय. या सामन्याचे चित्र आपण वेगळं बघतोय. मात्र स्ट्रायकरला बघतोय आपण रवी म्हात्रे मोठा फलंदाज ज्याने क्रिकेट विश्वामध्ये जबरदस्त नाव कमवलंय. देश मधला अतिशय चांगला आणि शिस्तबद्ध असा खेळाडू बघतो मैदानावरती रवी म्हात्रे. दुसऱ्या बाजूला गोलंदाज बघतो यावेळेस बरोबरती प्रदीप विश्वास दाखवलाय संघनायकाने कारण का प्रदीप विश्वास एक गोलंदाज ठरतोय का? दुसऱ्या बाजूला मात्र रवी म्हात्रे आपल्या संघाला जिंकून देतो का? यावेळेस पुढे चेंडू रवीसाठी. हा चेंडू बॅडॅम पॅडच्या मधून निघून गेलाय. जबरदस्त गोलंदाजी होतीये. प्रेक्षणीय गोलंदाजी होते. मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन भरपूर होतोय. सामन्यामध्ये जर विचार केला तर पूर्णपणे कमबॅक करायचा प्रयत्न करतोय प्रदीप कारण का चांगले 2 चेंडू फेकलेत.
एका गाडीला बॅक टू बॅलन्सचा रस्ता दाखवलाय. आता मात्र समीकरण उरलाय. येणारे 4 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. प्रदीप पुन्हा एकदा रवीसाठी. खराब चेंडू फेकलाय. फक्त दिशा आणि षटकार दाखवलाय स्वेले क्षेत्रामधून. 6 धावा. महेश थँक्यू. यावेळेस षटकार दाखवलाय. पूर्णपणे मी म्हटलं बघितलेलं यावेळेस आपण सामना अतिशय महत्वाचा बघतोय. प्रत्येक क्षणाला आपण सामना बघतोय. या थरानाट्य सामना बघतोय आपण क्षणाला मैदानावरती. कमी बाजी उदार तर कमी बाजी उदार आपण बघतोय क्षणाला. एका बाजूने बघू शकता बघितलं गेले तर खाडी संघ कमबॅक करायचा प्रयत्न करतोय मैदानावरती प्रदीपच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं गेले तर रवीने मात्र जिम्मेदारी घेतली मैदानावरती. सामना कोण जिंकणार माहिती नाहीये पण सामना आपण अतिशय महत्वाचा बघतोय. तराटनाट्य सामना बघतोय मैदानावरती. क्षणाला आपण सामन्याचे चित्र बघतोय. मोठा सामना बघतोय मैदानावरती. कोण मात्र बघितले सेमीफायनल मध्ये खेळणारे चेंज द गेम उरली संघासोबत. कारण का त्या संघाने कालच्या दिवसामध्ये एका चेंडूमध्ये 4 धावेची असताना षटकारने सामना संपवला रुपेशने. तीन चेंडू समीकरण 8 धावेची गरज आहे. स्ट्रायकरला फलंदाज रवी मात्रे. प्रदीप दाखवतो मी टायमिंग शॉट आहे. कॉटन बॉलची संधी पुन्हा एकदा साधते. जेल सोडणार नाहीये. आता मात्र बाद. थँक्यू. समीकरणात मात्र भरपूर बदललाय. कारण का षटकार मारला होता तेव्हा मात्र पाठीराखाने भरपूर जल्लोष केला होता देसाई संघाच्या. मात्र आता विकेटचं पतन होते. दुसऱ्या बाजूला काडी संघाच्या पाठीराखामध्ये भरपूर एन्जॉय करत सामन्याला. 2 चेंडू समीकरण 8 धावेची गरज आहे. मात्र या चेंडूवरती पूर्णपणे भवितव्य असणारे येणारा शेवट चेंडू मागे. जर या चेंडू चौकार षटकार जर आला तर 2 धावा जरी आल्या तर सामना जिवंत राहू शकतो शेवटच्या चेंडूपर्यंत. मात्र या चेंडूवरती जर डॉट चेंडू फेकला तर सामना मात्र 90 ते 95% सामना संपणार आहे. स्ट्रायकरला फलंदाज म्हणतो रोहित मात्र एक मोठा फलंदाज त्याच्या समोर आपण बघतोय. कोणाची आता पण चांगली केली आहे प्रदीपने. करतोय क्षेत्ररक्षक नाहीये. जबरदस्त स्ट्रोक आपण बघतोय. हा चौकार आलाय. पुन्हा एकदा अपेक्षा वाढतायत. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. डीजे धन्यवाद. डीजे थांबायचं आपण. धन्यवाद डीजे. यावेळी जर विचार केला तर आपण क्लोज बघतो. डीजे मास्टर आपल्याला संधी भेटणार नाहीये कारण का शेवटचा एक चेंडू बाकी आहे. मग त्या चेंडू मागे समीकरण बघू शकता. एका चेंडू मध्ये 4 धावेची गरज आहे. कारण का कालच्या दिवसात आपण सामना आठवू शकता. आता त्यावेळेस दोन्ही संघ वेगळे होते. मात्र यावेळेस दोन्ही संघ वेगळे आहेत. त्या तो दिवस वेगळा होता मात्र हा दिवस वेगळा आहे. तर यावेळेस बघू शकता आपण एका चेंडूवरती 4 धावा कंपल्सरी. 3 धावा जमणार नाही ते कारण का इथे विकेट टॉसला महत्व नाहीये. चेसिंगला महत्व आहे. जरा जेव्हा टाइम होते सामन्यासाठी कारण का मग जबरदस्त सामना बघतोय. प्रेक्षकांनी सामना बघतोय आणि प्रेक्षकांच्या मात्र मनाचा डोका चुकलाय की सामना कोण जिंकेल. हा उलटचा सामना. हा सामना बघता बघता मात्र अटॅक येऊ शकतो. बीपीएल होऊ शकते. मात्र अशा प्रेक्षक वर्गाने सामना बघायचा नाहीये कारण का सामना आपण बघतोय शेवटच्या मोमेंटला एका चेंडू मध्ये 4 धावा कंपल्सरी पाहिजेत. आपण एका बाजूला बघतो रोहित मात्रे ज्याने क्रिकेटमध्ये जबरदस्त तेंडका वाचवलाय. मात्र यावेळेस जिम्मेदारी कोण घेणार. एका चेंडूवरती 4 धावा. जेव्हा चेंडू रिलीज होईल तेव्हा मात्र इथं आम्ही थांबणार आहे. 1 चेंडू 4 धावेची गरज. प्रेशर दबाव पुन्हा एकदा दोघांच्या खांद्यांवरती. 1 चेंडू 4 धावा. रोहित जल्लोष तुम्ही बघू शकता.
खाडी संघाच्या माध्यमातून तुम्ही जल्लोष बघू शकता, कारण का सामना संपलाय. मात्र सामन्यामध्ये आपल्याला जबरदस्त मजा पाहायला भेटली. पैसा वसूल आपण सामना बघितला मैदानावरती. मात्र खारडी संघाने शेवटच्या मोमेंट पर्यंत मात्र सामना जिवंत ठेवला आणि सामना जिंकून दाखवला, तो म्हणजे प्रदीपने. ते चला चेंज गेम घडवली लगेच येते संघाने आपल्या व्यासपीठावरती आणि खाडी संघाचा संघ नायक लगेच यायचे. सामना फक्त 4 षटकाचा असेल, याची आपण दखल घ्यायची.